पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या राजगुरुनगर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। येथील अत्यंत जागृत आणि श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास शिरकाव करून दानपेटीवर डल्ला मारला। या चोरीच्या घटनेमुळे केवळ राजगुरुनगरमध्येच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ही चोरीची घटना रात्रीच्या शांततेचा फायदा घेत घडवून आणण्यात आली आहे। अज्ञात चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मंदिर परिसरात प्रवेश केला। मंदिरातील 2 मोठ्या दानपेट्यांचे कुलूप तोडून त्यातील भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली। ही रक्कम नेमकी किती आहे याचा आकडा अद्याप समजू शकला नसला तरी गेल्या काही दिवसांपासून दानपेटी उघडली नसल्याने मोठी रक्कम चोरीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या चोरीचे वैशिष्ट्य म्हणजे चोरट्यांनी अत्यंत हुशारीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, मात्र आपली ओळख पटू नये आणि पोलिसांच्या तपासात अडथळे यावेत या उद्देशाने चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण साठवणारा DVR देखील चोरून नेला आहे। या कृतीमुळे चोरटे सराईत असावेत असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। सकाळी जेव्हा मंदिराचे पुजारी आणि काही भाविक मंदिरात आले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे। दानपेट्या तुटलेल्या अवस्थेत पाहून तात्काळ खेड पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली। घटनेचे गांभीर्य ओळखून खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मंदिर परिसराचा पंचनामा केला असून तपास अधिक गतिमान करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले। तज्ज्ञांच्या पथकाने मंदिर परिसरातील हाताच्या ठशांचे नमुने घेतले आहेत, तसेच श्वान पथकाची देखील मदत घेतली जात आहे। श्वान पथकाने मंदिरापासून काही अंतरापर्यंत माग काढला असून त्या दिशेने पोलिसांनी तपास यंत्रणा राबवली आहे। राजगुरुनगरमधील या घटनेमुळे मंदिर प्रशासनाच्या आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आणि नेहमी वर्दळ असलेल्या या मंदिरात चोरी झाल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। भाविकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे। खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच गुन्हेगारांना जेरबंद केले जाईल असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे। या घटनेनंतर परिसरातील इतर मंदिरांना देखील सुरक्षा वाढवण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।